नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हजारेज न्यूटन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघताय 12th सायन्सचा जो फिजिक्स फर्स्ट सब्जेक्ट आहे त्यातील मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ऑलरेडी 8 पार्ट ह्या चॅप्टरचे बनलेले आहेत बघा. हा नेक्स्ट आहे 9th पार्ट. या व्हिडिओज बघण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेला आहे. जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि मॅक्झिमम स्टुडंट्सला जे आपले फ्री 2 व्हिडिओ आहेत बघा ह्या चॅप्टरचे, ते 2 व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आपण बघतोय न्यूटन क्लासेस हजारेज न्यूटन क्लासेसचे ऑनलाईन सेशन्स. त्यामध्ये 12th सायन्स फिजिक्स फर्स्ट आणि सब्जेक्ट आहे आपला मेकॅनिकल चॅप्टर आहे आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. बघा, ऑलरेडी आपण कॅपिलरी ॲक्शन बघितलं आहे. त्याचा होणारा जो राईज आणि फॉल आहे त्याचे एक्सप्रेशन्स बघितलेत लास्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट आपण बघतो या चॅप्टरमध्ये आता फ्लुइड्स इन मोशन. बघा, फ्लुइड्स इन मोशन ऑलरेडी आपण फ्लुइड्स ॲट रेस्ट हा टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला बघितला होता. फ्लुइड ॲट रेस्टमध्ये हायड्रोस्टॅटिक्सची डेफिनेशन आपण लिहिली होती. मग जे हायड्रोस्टॅटिक्स असतं त्याची डेफिनेशन होती आपली द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. फ्लुइड त्या ठिकाणी रेस्टला होतं. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली या फ्लुइड्स इन मोशनमध्ये द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन. इट्स कॉल्ड हायड्रोडायनॅमिक्स. बघा, हायड्रोस्टॅटिक्सचे डेफिनेशनमध्ये काय होतं, फ्लुइड ॲट रेस्ट होतं. आता इथं आहे फ्लुइड इन मोशन. बघा, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज, फक्त फ्लुइड कसं आहे इन मोशन, मोशनमध्ये असलेल्या फ्लुइड्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याचा स्टडी फिजिक्सच्या ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला म्हणतो आपण हायड्रोडायनामिक्स. आता या हायड्रोडायनामिक्सच्या रिलेटेड काही छोटेसे कन्सेप्ट आहेत बघा, काही डेफिनेशन्स आहेत आपल्याला या फ्लुइड्स इन मोशनमध्ये, ते आपण बघणार आहोत. यामध्ये आहे स्टेडी फ्लो. बघा, स्टेडी फ्लोची डेफिनेशन अशी करता येईल आपल्याला, किंवा स्टेडी फ्लो कशाला म्हणायचं, तर मेजरेबल प्रॉपर्टीज सच ॲज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट इज कॉन्स्टंट ओव्हर द टाईम. बघा, स्टेडी फ्लोमध्ये काय असतं, ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज असतात, कोणकोणत्या मेजरेबल प्रॉपर्टीज, एक्झाम्पल घेतलंय बघा, प्रेशर आणि व्हेलॉसिटी, प्रेशर किंवा व्हेलॉसिटी. मग ही जी मेजरेबल प्रॉपर्टी आहे प्रेशर, ही कॉन्स्टंट राहते पर्टिक्युलर पॉईंटला ओव्हर अ टाईम. म्हणजे टाईम चेंज झाला, टाईम बदलला तरी पण काय होत नाही, ती प्रॉपर्टी त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी बदलत नाही. मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट इज कॉन्स्टंट ओव्हर टाईम. त्या पर्टिक्युलर पॉईंटला ती प्रॉपर्टी कंटिन्यू कॉन्स्टंट राहते. आता फ्लो लाईन काय असतं बघा, इट इज पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. बघा, एखादं मुव्हिंग फ्लुइड कन्सिडर केला आपण आणि त्यातला एखादा पर्टिक्युलर पार्टिकलचा जर आपण पाथ ड्रॉ केला तर त्याला म्हणणार आपण फ्लो लाईन. बघा, आता आपण इथं असं कन्सिडर करू की ही समजा एक ट्यूब आहे आणि यातून हे असं एखादं फ्लुइड फ्लो होत आहे. मग ह्या ज्या लाईन दिसत आहेत ना, ही सिंगल लाईन काय डिनोट करते, तर पर्टिक्युलर जो काही पार्टिकल आहे त्याचा हा पाथ डिनोट करताय. मग तो जो पाथ ड्रॉ केला ह्या ब्ल्यू लाईन्सने त्याला म्हणतो आपण फ्लो लाईन. आणि ही जे दिसतंय आपल्याला अशा फ्लो लाईनचं जर बंडल आपण कन्सिडर केला तर त्याला आपण फ्लो ट्यूब म्हणतो. बघा, आपल्यासमोर फ्लो ट्यूबची डायग्राम आहे आणि फ्लो ट्यूबमध्ये ज्या सिंगल लाईन दिसतात त्यांना म्हणणार आपण फ्लो लाईन. मग फ्लो लाईन काय असतं, परत एकदा बघा, इट इज पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. मुव्हिंग फ्लुइडमधील एखादा इंडिव्हिज्युअल पार्टिकल जो असतो त्याचा जो काही पाथ आपण ट्रेस केला आहे त्याला म्हणणार आपण फ्लो लाईन. फ्लो ट्यूबची डेफिनेशन आपल्याला पुढे येईलच. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे स्ट्रीम लाईन. आता स्ट्रीम लाईन काय असतं, तर इट इज कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो इज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. बघा, स्ट्रीम लाईनची डेफिनेशन लक्षात ठेवायची. तो एक कर्व असतो हुज टँजंट ॲट एनी पॉईंट, ज्याची टँजंट आपण एनी पॉईंटला काय दाखवते, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो. त्या पर्टिक्युलर फ्लोची डायरेक्शन व्हेलॉसिटीची आपल्याला पर्टिक्युलर पॉईंटला मिळते आणि तो जो कर्व असतो त्या कर्वला म्हणतो आपण स्ट्रीम लाईन. स्ट्रीमलाईन नंतर नेक्स्ट आहे बघा, स्ट्रीमलाईन्सच्या रिलेटेड हे एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रीमलाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो. बघा, मागच्या डायग्राममध्ये आपण फ्लो लाईन्स बघितल्यात. त्या फ्लो लाईन्स आणि स्ट्रीमलाईन्स कशा असतात, आयडेंटिकल असतात किंवा एकच असतात स्टेडी फ्लोसाठी. स्टेडी फ्लो जो असतो त्यात स्ट्रीमलाईन आणि आपल्या ज्या फ्लो लाईन असतात त्या आयडेंटिकल असतात. त्यानंतर फ्लो ट्यूब. बघा, मागच्या डायग्राममध्ये फ्लो ट्यूब दाखवली होती आपण. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. काय असतो तो बंडल असतो फ्लो लाईन्सचा इमॅजिनरी, बाउंड बाय अँड इमॅजिनरी वॉल. बघा, इमॅजिनरी वॉलने बाउंड केलेला तो एक इमॅजिनरी बंडल असतो कशाचा, फ्लो लाईन्सचा, त्याला म्हणायचं फ्लो ट्यूब. मग या फ्लो ट्यूबच्या रिलेटेड बघा, फ्लुइड कॅन नॉट क्रॉस वॉल्स ऑफ फ्लो ट्यूब. बघा, जे फ्लुइड असतं ते फ्लो ट्यूबच्या वॉल क्रॉस करत नाही, म्हणजे फ्लो ट्यूबमधूनच फ्लो होतं. अँड फ्लुइड्स इन ॲडजस्टंट फ्लो ट्यूब्स कॅन नॉट मिक्स.
शेजारी शेजारी ज्या फ्लो ट्यूब आपण कन्सिडर करतो त्यांच्यातलं फ्लुइड मिक्स होत नाही. हे कशात? स्टेडी फ्लोमध्ये. बघा, आपण स्टेडी फ्लोसाठी लिहिलंय आता हा जो पॉईंट आहे तो. फ्लुइड कॅन नॉट क्रॉस वॉल्स ऑफ फ्लो ट्यूब. फ्लुइड वॉल्स क्रॉस करत नाही फ्लो ट्यूबच्या. अँड फ्लुइड्स इन ॲडजसंट फ्लो ट्यूब्स कॅन नॉट मिक्स फॉर स्टेडी फ्लो. फ्लुइड जे असतात ॲडजसंट फ्लो ट्यूबमधले ते मिक्स होत नाहीत आणि हे कशासाठी? स्टेडी फ्लोसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आता लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो काय असतो त्याची डेफिनेशन किंवा कशाला म्हणायचं नेमकं? इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेअर ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. बघा, ही डेफिनेशन झाली लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लोची. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. काय होतं की फ्लुइड जे असतं ते एकदम शांतपणे वाहतं, त्याला म्हणतो आपण लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. एक्झाम्पल बघा, स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर. जी नदी असते ती शांत जर वाहत असली तर त्याला म्हणणार आपण लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आता यात बघा असं आपल्याला दिसतंय, तो पाईप दिसतोय बघा, आणि त्या पाईपमधून ते जे लिक्विड किंवा ते जे फ्लुइड आहे, जे वॉटर आहे ते एकदम स्मूथली पुढे चाललंय. मग हा जो फ्लो आहे त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आता याच्यातला दुसरा टाईप असतो टर्ब्युलंट फ्लो. मग टर्ब्युलंट फ्लोची डेफिनेशन बघा. इट इज फ्लो ॲट व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो अँड फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. बघा, आता स्टेडी फ्लो नसतो आणि फ्लो रेट जो असतो तो खूप हाय असतो आणि यातला जो फ्लो पॅटर्न असतो ना तो कंटिन्युअसली चेंज होत राहतो, त्याला म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो. एक्झाम्पल बघा, अ फ्लडेड रिव्हर, म्हणजे जो पूर आलेली नदी असते, अ फ्लडेड रिव्हर फ्लो जो असतो त्याला म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो. बघा डायग्राममध्ये आपल्याला इथं दिसतंय की जी काही बघा हे असं ह्या टाईपचे जे असणार, समजा याला पॅटर्न नाही बघा आणि स्टेडी पण फ्लो होत नाहीये, मग याला काय म्हणणार आपण? टर्ब्युलंट फ्लो म्हणणार. बघा, लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला डिफरन्स नुसता बघून किंवा तसा पण कळतोय. लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो एकदम स्मूथ असतो आणि टर्ब्युलंट फ्लो कसा असतो? फ्लडेड रिव्हर म्हणजे पूर आलेल्या नदीसारखा नॉन स्टेडी असतो तो आणि त्याचा फ्लो रेट खूप मॅक्झिमम असतो आणि पॅटर्न कंटिन्युअसली चेंज होतो या टर्ब्युलंट फ्लोचा. ठीक आहे, या दोघांचा आपण आता डिफरन्स बघणार आहोत. जे लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो यांचा आपण बघू आता डिफरन्स. बघा, पहिला कॉलम घेऊ आपण स्ट्रीमलाईन फ्लोचा आणि दुसरा कॉलम टर्ब्युलंट फ्लोचा आणि या दोघांचा आपण डिफरन्स बघणार. टोटल 4 पॉईंट बघणार आपण ह्या स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये. फर्स्ट पॉईंट स्ट्रीमलाईन फ्लोचा, व्हेलोसिटी ऑफ स्मूथ फ्लो इज स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलोसिटी. बघा, आता क्रिटिकल व्हेलोसिटीचा एक टॉपिक आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल बघा. या चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आपण बनवणार त्यामध्ये येईल तो. मग आता काय असतं स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये? जी व्हेलोसिटी असते स्मूथ फ्लोची, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे स्मूथ फ्लो, त्याची जी व्हेलोसिटी असते ती कशी असते? त्या क्रिटिकल व्हेलोसिटीपेक्षा कमी असते, त्याला म्हणतो आपण स्ट्रीमलाईन फ्लो. हे लक्षात ठेवा. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असणार? आता त्या क्रिटिकल व्हेलोसिटीपेक्षा जी काही व्हेलोसिटी असणार टर्ब्युलंट फ्लोची ती जास्त असणार. बघा, फर्स्ट पॉईंट टर्ब्युलंट फ्लोचा, व्हेलोसिटी ऑफ इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो. टर्ब्युलंट फ्लो कसा असतो? इरेग्युलर असतो आणि अनस्टेडी असतो. इज बियॉन्ड सर्टन क्रिटिकल व्हेलोसिटी. टर्ब्युलंट फ्लोमध्ये ती व्हेलोसिटी जी असते टर्ब्युलंट फ्लोची ती क्रिटिकल व्हेलोसिटीपेक्षा जास्त आणि स्ट्रीमलाईनमध्ये क्रिटिकल व्हेलोसिटीपेक्षा कमी असते. नेक्स्ट आता सेकंड पॉईंट, व्हेलोसिटी ऑफ फ्लुइड ॲट सर्टन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला आपण जर व्हेलोसिटी मेजर केली तर ती आफ्टर पर्टिक्युलर टाईम, आफ्टर टाईम टी, ती व्हेलोसिटी कॉन्स्टंटच असणार, ती व्हेलोसिटी बदलत नाही एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी. पण टर्ब्युलंट फ्लोमध्ये तसं होत नाही, तिथं ती कॉन्स्टंट राहत नाही. मग त्यासाठी लिहिणार आपण व्हेलोसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट सर्टन पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. हा झाला टर्ब्युलंट फ्लोचा सेकंड पॉईंट. त्यानंतर बघा, थर्ड पॉईंट आपल्याला लिहिता येईल स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये, टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये किंवा स्टेडी फ्लोमध्ये दोन ज्या स्ट्रीमलाईन असतात त्या कधीच इंटरसेक्ट होत नाहीत. दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल असं म्हणता येतं. आणि टर्ब्युलंट फ्लुइड मधला पॉईंट बघा आता, ॲट सम पॉईंट्स फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. फ्लुइडला काय येते? रोटेशनल मोशन. आणि त्या रोटेशनल मोशनमुळे काय होतं? विच गिव्स राईज टू एडीज. एडी म्हणजे व्हर्लपूल जे असतात, पाण्यामध्ये भोवरे तयार होतात, ते टर्ब्युलंट फ्लोमध्ये बघा. का? की तिथं रोटेशनल मोशन तयार होते त्या फ्लुइडची आणि त्यामध्ये काय होतात? एडीज तयार होतात. तिथं पॅरलल नसतात स्ट्रीमलाईन. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे बघा, फ्लुइड लेयर्स ऑन प्लेन सरफेस आर पॅरलल अँड थ्रू युनिफॉर्म पाईप्स पॅरलल टू ॲक्सिस ऑफ ट्यूब. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जे फ्लुइड लेयर असतात प्लेन सरफेसचे ते पॅरलल असतात. प्लेन सरफेसवरती जर आपण फ्लुइड कन्सिडर केलं तर ते पॅरलल लेयर असतात. आणि जर आपण समजा एखाद्या युनिफॉर्म पाईपमधून कन्सिडर केला फ्लो
तर मग ॲक्सिस जो असणार त्या पाईपचा किंवा ॲक्सिस असणार ट्यूबचा त्याला पॅरलल ते सगळे लेयर असतात. टर्ब्युलंट फ्लोमध्ये कसं असतं बघा, अ फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. बघा, फ्लो ट्यूब जी असते ती काय करते, त्याची ऑर्डर लूज करते आणि पार्टिकल जे असतात ते रँडम डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, त्यांना फिक्स पॅटर्न नसतो. हा झाला आपला डिफरन्स स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचा. बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं. सुरुवातीला आपण बघितलं हे फ्लुइड्स इन मोशनच्या रिलेटेड हा टॉपिक होता आपला. फ्लुइड्स इन मोशनमध्ये आपण डेफिनेशन्स बघितल्या, हायड्रोडायनॅमिक्स, त्यानंतर स्टेडी फ्लो, फ्लो लाईन, फ्लो ट्यूब, स्ट्रीम लाईन ह्या डेफिनेशन्स, त्यानंतर स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो म्हणतो आपण त्याला, आणि टर्ब्युलंट फ्लो यांचा डिफरन्स बघितला विथ डेफिनेशन्स. बघा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आपल्या क्लासेसचं नाव पोहोचवा आणि मॅक्झिमम स्टुडंट्सना लिंक शेअर करा. मॅक्झिमम स्टुडंट्सला लिंक शेअर करून क्लास बद्दल माहिती द्या आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.